सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय। रेड अलर्ट नंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती। तिरोडा तालुक्यातल्या लोधीटोळा गावातील शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली, घरांचंही नुकसान। तर भंडाऱ्यात वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। गुजरातमध्ये बडोदा आणला जाणारा महिसागर नदीवरचा पूल तुटून काही वाहनं नदीत कोसळली आहेत। 10 जणांचा मृत्यू। पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत। मुंबईत विना अनुदानाने शिक्षकांचा निष्ठा मंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। एका दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा, शरद पवारांचा सरकारला आव्हान। तर आंदोलक शिक्षकांची अवस्था मविया सरकारमुळेच, फडणवीसांचा आरोप। गिरणी कामगारांचा हक्काच्या घरासाठी आझाद मैदानात मोर्चा। कामगारांना मुंबईतच घर द्या, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची ही हजेरी। आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतील आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळा आणि निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्यांना मारहाण। तर सळदशीर मार्गाने तक्रार करायला हवी होती, विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचा सल्ला। मारहाण करणाऱ्या संजय गायकवाडांना निलंबित करा, आमदार अनिल परब यांची मागणी। कारवाई संदर्भात सभापती निर्णय घेतील। मारहाण करणं चुकीचं, फडणवीस आणि शिंदेंची प्रतिक्रिया। संतोष गायकवाडांनी केलेली मारहाण ही शिवसेना स्टाईल नाहीये, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर हा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनची FDA कडून तपासणी। धान्य आणि तेलाचे सॅम्पल सील करून पाठवले, स्टोर रूमचं ऑडिटही करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे यांचे आमदार सुनील प्रभूंची त्यांनी घेतली सांत्वनपर भेट। काही दिवसांपूर्वी सुनील प्रभूंच्या वडिलांचं निधन झाल्याने शिंदे सुनील प्रभूंच्या भेटीला। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।